श्रीराम। आज आपण इथे साळपेट नाक्यावर वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची विरार ते अर्नाळा हा रूट होता आणि त्या रूट आकाशी मार्गे अर्नाळ्याला जात होता, पण साळपेट मधल्या लोकांना, पुरापाडाच्या लोकांना या रूट पासून वंचित राहायला लागत होतं। यांना बसची सेवा मिळत नव्हती आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती की साळपेट पुरापाडा मार्फत ही बस जावी आणि त्याप्रमाणे आपण लोकांच्या मागणीनुसार रुपेश भाऊंनी खूप त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि आपण हा मार्ग आता आजपासून सुरू करतो आहोत। पण याचा प्रचार हा जास्तीत जास्त लोकांमध्ये झाला पाहिजे, लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि येत्या 1 महिन्यामध्ये आपण यांना दाखवून देऊया की खरंच लोकांची गरज होती आणि या बसेस पूर्ण फुल होऊन इकडनं गेल्या पाहिजे, त्याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे। तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्या। त्याचप्रमाणे आज 1 जून आहे, आपण गेल्या अनेक महिन्यांपासून एका मागणीसाठी पाठपुरावा करतोय आणि ती म्हणजे जसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी बस सेवेमध्ये महिलांना 50% सूट मिळते, त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सुद्धा महिलांना 50% सूट मिळावी आणि त्या मागणीसाठी गेले अनेक वर्ष महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित होते, पण अजूनही तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे। पण आपल्या महिलांना त्यांचा अधिकार मिळावा यासाठी मी गेल्या महिन्यात आयुक्त सरांकडे एक पत्र दिलं आणि त्यांना म्हटलं की जोपर्यंत शासनाचा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने त्यांच्या बजेटमधून, महानगरपालिकेच्या पैशामधून महिलांना ही सूट दिली पाहिजे आणि ती मागणी आपली मान्य होऊन आजपासून महानगरपालिका आपल्या बजेटमधून महिलांना सूट देते। त्यामुळे आपल्या विरोधक जी काही लोकांची दिशाभूल करतायत त्यांनी हे ऐकावं की त्यांचं 15 वर्ष राज्य होतं तरी सुद्धा त्यांनी 1 रुपयाची सूट ही महिलांना दिलेली नाहीये। बीजेपीचे आमदार आल्यानंतर ही सूट आपण करून घेतलेली आहे आणि महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या पैशामधून ही सूट आपल्याला दिलेली आहे जी त्यांना कधीच करणं शक्य होतं, पण करण्यासाठी इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती आपली आहे म्हणून हे झालेलं आहे। त्याच्यामुळे ह्याचा प्रचार जास्तीत जास्त महिलांमध्ये आपण सगळ्यांनी करावा। तुम्हाला सगळ्यांना एकदा खूप खूप माझ्या शुभेच्छा, महिलांनाही शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद।